शेती संबंधातील ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. राज्यात भरपूर पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपनिक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना आपण सुरू केली आहे. वीज पंपावरील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. PM किसान सन्मान निधी 6,000 रुपयाची भर घालून 12,000 रुपये देणारे, 1 रुपयात पीक विमा देणारे, NDRFच्या निकषापेक्षा दुप्पट मदत करणारे, सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणारे असे आपले सरकार असल्याचे सांगत शेती आणि शेतकऱ्यांना जे जे आवश्यक आहे ते सरकार नक्की करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2024 साठी 1 रुपयात पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, योजनेत सहभागी होण्यासाठी pmfby.government.in पोर्टलवर तात्काळ अर्ज करा आणि 1 रुपयात आपला पीक विमा भरून घ्या, असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यात 20 लाख हेक्टर बांबू लागवड करण्याचे धोरण आहे. त्यासाठी हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान देण्यात येते. बांबूमुळे 20% ऑक्सिजन अधिक मिळतो. सौर ऊर्जा वापर करण्यासाठी धोरण आखलेले आहे. प्रत्येक महापालिकेस 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी दिलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण पदविकाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे 6,000, 8,000 आणि 10,000 दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार तसेच उद्योजकाला कुशल मनुष्यबळ मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. याला लाडका भाऊ योजना असं नाव संबोधलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यात खरीप हंगाम सन 2023 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या 11 पिकांसाठी घेतलेल्या पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. खरीप हंगाम सन 2024 साठीच्या स्पर्धेत 31/8/2024 पर्यंत सहभागी होता होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. 2 महिन्यानंतर बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान या कांदा उत्पादक राज्यात रब्बी कांद्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला दराचा टेकू मिळालेला दिसून आला आहे. अशातच अफगाणिस्तानमधून पाकिस्तान मार्गे किरकोळ 3 ते 4 ट्रक कांद्याची आयात दिल्लीत झाली. येथील एकूण आवकेच्या तुलनेत ही आवक नगण्य असतानाही आयातीचा गाजावाजा करून पोकळ चर्चा रंगल्या आहेत. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. केळी निर्यातीत देशातून सतत वाढ होत आहे. एप्रिल 2023 ते जून 2024 या कालावधीत देशातून सुमारे 24,000 कंटेनर, 1 कंटेनर 20 टन क्षमता केळीची निर्यात झाली आहे. 2022-23च्या तुलनेत ही निर्यात सुमारे 7,000 कंटेनरने वधारली आहे. तर देशात केळी निर्यातीत महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचं दिसून आलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. गेल्या 2 दिवसात केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी झाली. सोमवारी रात्री पावसाचा जोर रविवारच्या तुलनेत जास्त होता. हा पाऊस बुधवारपर्यंत म्हणजे आज सुरू राहण्याची शक्यता आहे.
त्यानंतर तीव्रता कमी घेण्याची शक्यता असून संततधार पावसापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनारपट्टीवर अजूनही मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.